आता मला सांगा, एक षडयंत्राचा भाग मागच्या काही महिन्यापासून ते अशी मागणी करतायत सातत्याने की संभाजी ब्रिगेड हा एकेरी उल्लेख असल्यामुळं संभाजी महाराजांचा अपमान होतो. त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधला तर मी त्यांना कायदेशीर मर्यादा अशा आहेत की ही संघटना आपल्या धर्मदाय आयुक्त हे जज असतात, लक्षात ठेवा. ही काही साधी व्यक्ती नसते. तिथं आपल्याला प्रक्रिया करावी लागते, त्याला जनरल बॉडी घ्यायला लागते, सगळ्यांचा ठराव घ्यावा लागतो आणि मग ती नियमितपणे आपण अर्ज, कारण ते लगेचच होतं असं नाही. पण जसं आम्ही ही प्रक्रिया सुरू केली तसं असं लक्षात आलं की 10 वर्षापूर्वी मुंबईमध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड ही सचिन कांबळे एक सहकारी आमचे पूर्वीचे, त्यांनी रजिस्टर केली. त्यांचं काम चालू आहे, त्याचे ऑडिट रिपोर्ट असतात, वार्षिक अहवाल असतात आणि त्यांची संघटना आणि आमची संघटना याच्यामध्ये छत्रपती शब्दाचा अंतर आहे. पण आता तो छत्रपती शब्द परत आम्हाला मिळवायचा असेल तर एक तर सचिन कांबळेंनी संमती दिली पाहिजे आणि त्यांची संघटना थांबवायला लागेल किंवा त्यांना आम्हाला सहकार्य करून घ्यावं लागेल. तर आता वेगवेगळ्या विचार असतात, परंतु याच्या मर्यादा मी त्यांना सांगितल्या. उदाहरणासाठी मी त्यांना सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही एक सिरियल निर्माण केली होती, स्वराज्य रक्षक संभाजी. त्यावेळेसही एकेरी उल्लेख, छत्रपती नाव असलं पाहिजे असे अनेक लोकांनी मागण्या केल्या होत्या, धमक्या पण दिल्या होत्या. तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की सेन्सर बोर्डाकडं 20 सिरियल आणि चित्रपट रजिस्टर्ड आहेत. आता सध्या इतिहास काळातले अनेक चित्रपट आहेत, तुम्ही बघितलं छावा चित्रपट आला होता. तर अशा रजिस्टर केलेल्या असल्यामुळे त्या लेखक, डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या परवानगीशिवाय आम्हाला ते नाव वापरता येत नाही. आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली, तो विषय संपला. मधल्या काळामध्ये कोल्हापूरचं एक उदाहरण घेता येईल, शिवाजी विद्यापीठ. तर शिवाजी विद्यापीठ जे आहे याच्यासाठी समिती नेमली होती, त्यातले डॉक्टर जयसिंगराव पवारांनी भूमिका घेतली की त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ नाव का कायम झालं, इतिहासातला दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव हे मागं विषय पडला. हे मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललो, त्यांनी ते मान्यही केलं. आणि मी तिथं ज्यावेळेस त्यांनी काळं फासलं, त्यांनी सांगितलं, त्यावेळेस मी हात जोडून त्यांना सांगितलं की संभाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांचा खरा इतिहास आम्ही पुढे आणलेला आहे, अनेक पुस्तकं लिहिलेत, त्यांच्यावर जे बदफैली, दारू पिणारे, बायकांवर असे जे पण आरोप होते आम्ही पुराव्यानिशी इतिहासातल्या संदर्भाने खोडून टाकले. संभाजी महाराज हे संस्कृतचे पंडित होते, बुधभूषण हे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, ते आम्ही प्रकाशित केलेलं आहे. पण त्यांच्याशी संवाद व्यवस्थित झालेला होता आणि तो संवाद चालू होता, परंतु एक कार्यक्रम त्याला देण्यात आला होता. कारण राजकीय दृष्ट्या आमची जी विचारधारा पुरोगामी आहे ही त्यांना घातक वाटती. बहुमत मिळण्यासाठी सातत्याने 2014 पासून भारतीय जनता पार्टी ही बहुमतासाठी प्रयत्न करते. 2 पक्ष फोडलेले आहेत त्यांनी, टक्केवारी कमी पडत असल्यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवारांना घेऊन त्यांनी आता सत्ता स्थापन करून एक अनैसर्गिक सत्ता, याच्यासाठी म्हणतो पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात. आता प्रश्न पुरोगामी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना आहे की पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय. आता अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार हा आम्ही प्रश्न त्यांच्यावर सोडतो, त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाहीये. मला हा विषय राजकीय करायचा नाहीये. दाभोळकरांची हत्या झाली, त्यांचा मास्टर माइंड आणि त्यांच्यावर जे काय हल्ले झाले ते पण गुन्हेगारच होते. ही पुण्यातली घटना आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरला कॉम्रेड पानसरे असतील, कर्नाटकमध्ये गौरी लंकेश असेल किंवा कलबुर्गी असतील, हे लेखक विचारवंत होते. गेल्याच काही दिवसापूर्वी फॉस्कोचा कायदा पारित झाला अर्बन नॅक्सलाइटसाठी. अशा संघटना, असे नेते, अशा प्रकारचे कृत्य करणारे काही लोक म्हणतात की डाव्या चळवळीसाठी तो कायदा आहे. हा कायदा गरजेचा होता का? इंडियन पिनल कोडच्या प्रमाणे अत्यंत सक्षम कायदे असताना हे असे कायदे केले जातात. जर खरंच सरकारला वाटतं की बाबा जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं विचाराचं संरक्षण झालं पाहिजे, मुख्यमंत्री तर सभागृहात खोटेच बोलले. त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही. मी कुठलं सहकार्य केलं नाही? माझे कार्यकर्ते बरोबर आहेत. तिथं केस नोंदवली जात नव्हती, केस नोंदवून घेतले. ते म्हणतात फक्त शाई टाकली, ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ. म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता. याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खातं आहे. आणि मी तुम्हाला 2 व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आलेले हे 52 हे कशा प्रकारे ताकद, पाठिंबा, विश्वास देतात. दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात. हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो. माझी आज अशी मागणी आहे
की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावनकुळे आहेत, ते आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत, ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे। मी त्यांच्याच भाषणाचे 2 उदाहरणं दिले, एक नाही, आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची। आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेफ संघटना संपवणे, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते त्यांना संपवण्याची योजना बनवलेली। आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो, मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आता वातावरण आहे, जी भीती आहे, राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने ते बघतायत, पण सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करायला लागतो, कारण हे कट्टर असतात विचारांची, यांना आमदारक्या खासदारक्याची भुरळ पडत नाही। मग यांना काय करायचं तर त्यांना संपवायला लागतं। म्हणून मी एवढंच शेवटचं सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले, शाहू महाराजांवर घातले, बाबासाहेब आंबेडकरांवर घातले, हा यांचा वारसा आहे मारेकरी घालण्याचा, ते गांधी हत्यापर्यंत। आता सध्या गोपाळ गोडसेंचा सगळ्यात जास्त पुरस्कार केला जातो, त्यांची नाटकं दाखवली जातात, सावरकरांचा ते विषय मांडतात, सावरकरांचं अर्ध आयुष्य स्वातंत्र्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वाद आहे, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही। परंतु जी मानसिकता आहे, जी विकृती आहे, आणि इथं एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये अनेक विचार पक्ष संघटना एकत्र काम करतात, याला लोकशाही म्हणतात। एक पक्ष, एक संघटना, एक विचार, 100% भाजप याचा आडसर आम्ही आहे। म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढं सांगायचंय, हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये, संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाहीये, हा हल्ला एका विचारावर आहे असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे। आणि खुनी हल्ला होता, मला मारण्याचा प्रयत्न झाला होता, हे निश्चित आहे, परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील, मोका लावतील असं मला वाटत नाही, कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळं आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे, तो बेलवर आहे, बेलवर असल्यामुळं धोका अधिक येतो, परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील, कारण त्यांच्या टार्गेटवर आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, त्याच्यानंतर वामन मिश्राम साहेब आहे, तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळे यांचा नातेवाईक आहे अशी माहिती आता आलेली आहे, तपास अधिकारी जो आहे। तर हे सगळं प्री प्लॅन्ड आहे, म्हणजे जो दीपक काटे यांना जे आता जामीन मिळालेली, तो आयोग जो आहे ज्याच्याबद्दल मी बोलतोय, तर योजनाबद्ध। आता विविध मुद्द्यांवरून या ठिकाणी प्रवीण गायकवाड यांनी भाष्य करत सरकारवर टीका केलेली आहे। हा हल्ला माझ्यावरचा नव्हे तर एका विचारावरचा हल्ला असल्याचं सुद्धा ते म्हणालेले आहेत। बेतल जो राज्यघटनेची भाषा करल, जो फुले शाहू आंबेडकरांची भाषा करल, जय जिजाऊ जय शिवराय। बावनकुळे यांना काय वाटलं की तुम्हाला टार्गेट करावं, कारण तुम्ही आता म्हणजे बावनकुळेच्या फक्त मास्टर माइंड होता। नाही, आता एक लक्षात घ्या, त्यांना मी का टार्गेट करावं असं मी म्हणत नाहीये, तर संघ परिवारामध्ये ज्या संघटनेचा बंदोबस्त करावा असं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये बामसेफ आहे, संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, वंचित बहुजन आघाडी आणि सगळ्या, मी काही सगळ्यांची नावं घेत नाही, पण जे लोक पुरोगामी विचाराच्या, फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा पुरस्कार करतात त्यांचा बंदोबस्त करावा। माझ्यावर पहिल्यांदा हल्ला झाला आणि मग आमच्या लोकांनी जे काही शोध घेतला, बावनकुळेंचं आणि दीपक काटेंचं नातं अधोरेखित केलं, बावनकुळेंची भाषणं तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलेली आहेत। बावनकुळे ज्या पद्धतीने सांगतात, तू घाबरू नको, मला तुझा गर्व आहे, आणि ते सांगतात की मागच्या सरकारने त्याच्यावर अन्याय केला। आता तुम्ही सांगा, भावाच्या खुनामध्ये त्याला अटक झाली, जेल झाली, याच्यात मागच्या सरकारचं काय कारण आहे? आणि 14 ते 19 कुणाचं सरकार होतं? बावनकुळेंना थोडासा विसर पडलेला दिसतो। मी जे सांगतोय ते गुन्हेगार आणि बावनकुळे यांचं नातं, त्यांना बेलवर सोडणं हे बेकायदेशीर आहे, पण त्यांना बेलवर सोडलं आणि बेलवर सोडल्यानंतर 15 दिवसापूर्वीच ते म्हणतात की माझी त्याची भेट झाली होती। बावनकुळे स्वतः सांगतात, बावनकुळे सांगतात की ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, पण भाजपचा हा कार्यक्रम नाही। आता मला सांगा, बेलवर सोडणं, तुम्ही मला सांगा, हिंदी पिक्चर तुम्ही बघितलेले, आपल्याला इथल्या स्टोऱ्या सगळ्या